नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि दीपावलीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, आजचा व्हिडिओ कसा होतो ते तुमच्याबरोबर शेअर करणारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, तिथं पूजाची वेळ झाली तर मस्तपैकी तर सर्व मांडणी करून घेतली. तर छानपैकी सर्व तयारी केली का पूजा करायला आपल्याला सोपं जातं. आणि बघू शकता अशा पद्धतीने मस्तपैकी तर सर्व तयारी करून घेतो अगोदर आणि नंतर पूजा करायला बसणार आहे. तर रांगोळी वगैरे फुलांचीच काढून घेतली. बाहेरसुद्धा रांगोळी काढली. पावसाचंसुद्धा खूप वातावरण झालं आहे. तर मग अशी 2-3 वाजता थोडासा पाऊससुद्धा येऊन गेला. तर बाहेर काय मोठी अशी रांगोळी काढली नाही जेणेकरून पाऊस येत होता. तर चला, अशा पद्धतीने मस्तपैकी सर्व मांडणी करून घेतली आणि आता पूजा करायला लागलो. तर मस्तपैकी पूजा करून घ्यायची. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या अपलोड होईल. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. छानपैकी आमची साधी सिंपल पूजा मांडली आणि मस्त अशी पूजासुद्धा केली. तर बघू शकताय. तर सुरुवातीला इथं घरातली पूजा करून घ्यायची आणि नंतर हार वगैरे बांधायचे गाड्यांना आणि गाड्यांची पूजा करून घ्यायची. तर चला, आता तेच इथं कलश वगैरे मांडून घेतला जेणेकरून आपण इथं सगळं फुलांचं डेकोरेशन केलं. आणि इथं जेणेकरून आपण फराळाचं बनवलं ते एक ताटामध्ये काढून छानपैकी ते सुद्धा ठेवून घ्यायचं. चला, तर अशा पद्धतीने इथं पूजा करून झाली आणि आता मांडणी करून झाली पूजाची आणि मस्तपैकी इथं पूजा करून घ्यायची. फटाक्यांचा आवाज तर खूप काही येतोय, खूप फटाक्यांचं चालू आहे आणि मस्तपैकी इथं आता पूजा करून घेतो आणि नंतर बाहेर हार वगैरे बांधून घ्यायचे गाड्यांना आणि नंतर गाड्यांची पूजासुद्धा करायची. तर काही जण सकाळीसुद्धा गाड्यांची पूजा करतात, पण आम्ही संध्याकाळीच पूजा करतो जेणेकरून घरात लक्ष्मीची पूजा करायची आणि नंतर गाड्या वगैरे यांची पूजा करायची. तर इथं पूजा झाली आणि फोटो काढायचे सुद्धा काम चालू होतं. फोटोसुद्धा काढले, छोटे छोटे रीलसुद्धा बनवले आणि चला, भरपूर वेळ झाला होता. तर आता सगळेजण एक एक करून आता पूजासुद्धा करून घेणार आहे. चला, तर मुलंसुद्धा इथं मस्तपैकी आता पूजा करून घेते. आता पूजा मांडून झाली म्हणलं आता एक एक करून लगेचच पूजा मांडून घेणार किंवा करून घेणार. चला, तर इथं दीदीची पूजा करून झाली. आता शुभमसुद्धा पूजा करून घेणार आहे. तर आम्हीसुद्धा पूजा अगोदर करून घेतली, मांडणी करून घेतलेली होती आणि भरपूर घाई गडबड चालू असते दिवाळीच्या दिवशी. चला, तर आता शुभमची घाई चालली होती फटाकडे वाजण्यासाठी आणि बाहेर खूपच फटाकडे चालू होते. त्याने सुद्धा पूजा करून घेतली. अजून गाड्यांना वगैरे हार वगैरे बांधायचा आणि नंतर आता तो फटाकड्या वाजवणार आहे. तर तोरण वगैरे अगोदर दाराला बांधून घेतलं होतं आणि जेणेकरून हार होते तर ते स्टूलावर चढून वर बांधायचे होते, त्याच्यामुळं ते मागं राहिले होते. आणि घरातली पूजा झाली, तोरण बांधलेलं होतं त्याच्यामुळं पूजा वगैरे करून घेतली आणि आता गाड्यांबरोबरच दरवाजाला सुद्धा हार बांधून घेतो. तर चला, इथं मस्तपैकी अशा पद्धतीने इथे दरवाजाला सुद्धा हार बांधून घेतला जेणेकरून वट्टा खूप खोल आहे, दरवाजा खूप उंच आहे, त्याच्यामुळे स्टूल लागतो बांधायला. आणि बाकीचे हे गाड्यांचे हार आहे. चक्क पप्पांनी हार बनवले आहे. हे बघ, पप्पांनी बनवलेले हार आहेत. आता परत हार द्या बबू, मन बबू. चला, तर एक एक करून सर्व गाड्यांना इथं हार बांधून घेतले. तर बघू शकता अशा पद्धतीचे.
चला तर इथं थोडीशी लाईट कमी आहे, जेणेकरून इथं मोठा बल्ब नाही आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं पार्किंगमध्ये अंधार वाटतो आहे. आणि लाईटिंग वगैरे असं लागून केलेली, त्याच्यामुळे थोडंसं तर का अंधार वाटतो आहे. तर चला आता हार बांधून घेतले आणि लगेचच आपण आता पूजा करून घेणार आहे गाड्यांची. तर सगळ्या गाड्यांची पूजा करून घ्यायची. अरे मागे घे ना शुभम. चला तर एक एक करून सगळेजण आता गाड्यांची पूजा करून घेते. आणि बघू शकता हारा अगोदर बांधून घेतले तर झटपट अशी पूजा होते. आणि बघू शकता बाकी फटाकड्यांचा भरपूर आवाज येत होता. तर सगळीकडे दिवाळीच्या दिवशी निसर्ग मस्ती असते. चला तर मस्तपैकी इथं सुद्धा पूजा करून घेतली. आणि साईडला टेम्पो लावलेला आहे, तिथं सुद्धा पूजा करून घेतली. हार वगैरे बांधून घेतला. आणि इथं सुद्धा बोर्डाची वगैरे सर्वांची पूजा करून घेतली छानपैकी. मस्त पूजा वगैरे झाली. आणि लगेचच इथं फटाकडे वाजवायला लागले किंवा इथं पाऊस वाजायला लागले. तर वट्ट्यावरच इथं पाऊस वगैरे लावलेला होता. आणि पूजा वगैरे अगोदर तर घरातली पूजा करून घेतलेली होती. आणि नंतर इथं बाहेरची सुद्धा पूजा करून घेतली. आणि शुभमची काही चालली होती का फटाकडे वाजवून घ्यायचे. तर इथं सुद्धा सुरसुऱ्या, फटाकडे, भुईचक्कर, पाऊस वाजवायचं काम चालू होतं. ते सगळीकडेच फटाकडे वाजत होते, त्याच्यामुळे आवाज खूप असतो. आणि लक्ष्मीपूजेच्या दिवशी सर्वच जण फटाकडे वाजवते मस्त. तर बघू शकता मस्त असा भुईचक्कर सुद्धा लावलेला होता वट्ट्यावर. चला तर आता इथं वट्ट्यावर वाजून झाले. आणि मोठी माळा आणलेली होती तर ती इथं रस्त्यावर लावलेली होती. आणि जेणेकरून जेणेकरून 24 याचे आणलेले होते बॉक्स मोठं, ते सुद्धा रस्त्यावर लावलेलं होतं. कारण इथं दारापुढं झाड आहे, तर ते काही वरती जात नव्हते, त्यांनी साईडला लावलेले होते. आणि बघू शकता अशा पद्धतीने माळासुद्धा लावून दिली. तर चला मस्तपैकी अशी तर हॅप्पी दिवाळी झाली. सगळ्यांना हॅप्पी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.